काहीही करून मला हा जॉब हवा आहे. मुलाखतीला गेल्यानंतर पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतरची रिॲक्शन, युअर इंग्लिश इज सो पुअर, हाउ कैन आई अपॉइंट यू एज अ टीचर. मैं तो गई काम से, यहाँ पे कुछ नहीं होने वाला, हमें ये जॉब नहीं मिलने वाली. बट देन ऐसा कुछ हुआ, मेरी तो निकल पड़ी, अपॉइंटमेंट लेकर ही मैं घर आ गई. ये है मेरे इंटरव्यू की कहानी. सुनना पसंद करोगे आप तो वीडियो को ज़रूर देखिएगा. हेलो वॉरियर्स, दिस इज सुप्रिया एंड यू आर वॉचिंग वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल वेअर फ्युचर वॉरियर्स विल बी मेड. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूची स्टोरी. माझा पहिला इंटरव्ह्यू तो मी कुठे दिला होता, कशा पद्धतीने मी तो इंटरव्ह्यू फेस केला, कशा पद्धतीने अगदी म्हणजे निगेटिव्हिटीकडे चाललेला असणारा माझा इंटरव्ह्यू, काहीतरी पॉझिटिव्ह तिथे घडलं आणि त्यानंतर कशा पद्धतीने मला तो जॉब मिळाला, याबद्दल सगळ्या गोष्टी मी डिस्कस करणार आहे. पण मी हे फक्त माझ्या इंटरव्ह्यूबद्दल बोलणार नाही आहे. तर इथे जेव्हा तुम्ही कधी लाईफमध्ये कुठला इंटरव्ह्यू फेस कराल त्यावेळेला कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत किंवा तिथे कुठल्या टिप्स आहेत ज्याचा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो जेव्हा आपल्याकडे खूप सगळ्या म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी नसतानाही किंवा सगळं काही वातावरण निगेटिव्ह असतानाही आपण कशा पद्धतीने ते सगळंच म्हणजे अगदी पॅनलचा जो तुमच्याबद्दलचा व्ह्यू आहे तो तुम्ही चेंज करू शकता, याच्याबद्दलसुद्धा मी बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे माझा पहिला इंटरव्ह्यू जो होता तो इंग्लिशमध्ये झाला होता. त्यामुळे याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदी वाक्यांचा काही ठिकाणी तुम्हाला वापर केलेला आढळेल. ठीक आहे. तर पहिला जो माझा इंटरव्ह्यू होता, अगदी मी सुरुवातीपासून सांगते तुम्हाला, माझी तयारी सांगते इंटरव्ह्यूची. माझ्याकडे इंटरव्ह्यूला जाताना घालण्यासाठी चांगले कपडे नव्हते, खरंच नव्हते. मग ते मी म्हणजे एक शेजारच्या लेडीकडून मी त्यांची साडी मागितली होती. खरं तर मी असं म्हणेन की माझ्या फ्रेंडकडून मागितली होती. दो शी इज नॉट म्हणजे माझ्या वयाच्या नाही आहेत तरीसुद्धा. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे नेहमी ऐकलं होतं की इंटरव्ह्यूला जर आपल्याला जायचं असेल तर आपलं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे, आपलं डॉक्युमेंटेशन जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. बट माझ्याकडे फाईलसुद्धा नव्हती आणि मग मी कोणाला तरी हेल्प मागितली त्या बाबतीत की मला प्लीज माझे डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी फाईल द्या, कारण मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. बट आय डिडंट गेट इट. सो मी जी फाटकी फाईल होती एक अगदी रद्दीला जाण्यासारखी, ती फाईल घेतली आणि त्या फाईलला मी जे मोठे कॅलेंडर्स मिळतात ना, तर तसलं एक कॅलेंडर जे घरामध्ये पडलेलं होतं ते मी पूर्ण फेविकॉलनी त्याचं म्हणजे कवर वगैरे चिटकवून मी ती फाईल तयार केली. बट ओपन केल्यानंतर लगेच लक्षात येत होतं की ही नवीन फाईल नाही आहे, ही काहीतरी जोडून वगैरे फाईल तयार केलेली आहे. सो एक भीती मनामध्ये होती की जर म्हणजे तिथे गेल्यानंतर आपली फाईलच एवढी घाणेरडी आहे तर आपलं इम्प्रेशन किती बॅड पडेल. पण त्याचबरोबर हेही माहीत होतं की त्या फाईलमध्ये असणारे डॉक्युमेंट्स जे माझा परफॉर्मन्स दाखवणार होते किंवा आत्तापर्यंत ॲकॅडमिक्समध्ये माझा परफॉर्मन्स कसा आहे, माझा स्कोअर काय आहे हे दाखवणार होते, ते डॉक्युमेंट्स खूप जास्त इम्पॉर्टंट होते. कारण ॲकॅडमिक्समध्ये आय वॉज सो गुड, म्हणजे माझा स्कोअर हा नेहमी टॉपरचा स्कोअर होता. त्यामुळे मला त्याच्याबद्दल टेन्शन होतं. पण तरीसुद्धा एक भीती असते ना मनामध्ये, तशी भीती होती माझ्या डॉक्युमेंट्सच्या त्या फाईलबद्दल माझ्या मनामध्ये. सो मी जेव्हा इंटरव्ह्यूसाठी गेले तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या जणांना माहिती असेल पुण्यामधली MIT इन्स्टिट्यूशन जी की खूप मोठी आहे, तर त्यांची एक ब्रांच आहे CBSE स्कूलची आणि तिथे मी गेले. पण ट्रस्ट मी गाईज, त्या इंटरव्ह्यूसाठी जाण्यापूर्वी मला CBSE स्कूलबद्दल काहीही आयडिया नव्हती. कारण मी साधी अगदी छोट्याशा खेड्यातून, म्हणजे जिथे अगदी लोकसंख्याही कमी आहे, अगदी छोट्याशा खेड्यातून मराठी मीडियममधून शाळा शिकलेली एक मुलगी मी होते. पण माझा कॉन्फिडन्स लेवल तुम्ही पाहू शकता की मी CBSEच्या स्कूलमध्ये टीचिंगच्या जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी चालले होते. आणि जेव्हा मी गेले, जेव्हा मी कॅम्पसमध्ये एंटर केलं, तो कॅम्पस पाहिल्यानंतर लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स किंवा एवढा मोठा कॅम्पस पाहिला होता. असं एखादं स्कूल असू शकतं हे मी कधी स्वप्नात पण इमॅजिन केलं नव्हतं. आणि त्यामुळे एक भीती मनामध्ये होती की यार आपण चुकीच्या ठिकाणी तर नाही आलो, म्हणजे आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत, कदाचित आपण जास्तच मोठ्या अपेक्षा तर ठेवत नाही आहोत. खरी स्टोरी तर तिथून पुढे सुरू झाली. मला पहिल्यापासून इंग्लिश बोलायला फार आवडायचं. बट गावाकडे एवढी वाईट कंडिशन आहे की जर तुम्ही स्वतःहून जरी प्रयत्न केला ना इंग्लिश बोलायचा तर तुम्हाला खूप लोक टोमणे मारतात. तुझ्या घरावरून इंग्रजाचं विमान गेलं आहे का,
किती शायनिंग मारते, नको इंग्लिश फाडू, असं खूप जास्त बोलतात. त्यामुळे मला कधी संधी नाही मिळाली की मी इंग्लिशमध्ये बोलेन. पण तिथे गेल्यानंतर ते CBSE स्कूल होतं. तिथला जो स्टाफ होता किंवा जे कोणी तिथले पदाधिकारी होते, प्रोजेक्ट डायरेक्टर सर किंवा प्रिन्सिपल मॅडम, हे सगळे आउट ऑफ स्टेट होते, महाराष्ट्राच्या बाहेरचे होते. आणि अर्थात ते माझा इंटरव्ह्यू घेणार होते आणि त्यांना मराठी येत नव्हतं. सो मी जेव्हा तिथे गेले, मला तोपर्यंत कल्पना नव्हती याबाबत. पण जेव्हा मी तिथे इंटरव्ह्यूसाठी बसले, मला जॉबची खूप गरज होती. काहीही झालं तरी मला जॉब हवा होता. कारण माझी परिस्थिती एवढी वाईट होती की मला ऑप्शनच नव्हता माझ्यासमोर. त्यामुळे कुठला का असेना आपण जॉब हवा होता. सो मी ज्यावेळेला वेटिंगसाठी बसले होते, तिथे एका व्यक्तीने येऊन मला माझे डॉक्युमेंट्स वगैरे मागितले. जो मी झेरॉक्सचा बंच होता तो आणि माझा रेझ्यूम वगैरे मी त्यांच्याजवळ दिला. आणि त्याच वेळेला मी वेटिंगला बसलेली असतानाच एक प्रसंग माझ्यासमोर झाला. ते म्हणजे एका 9th स्टँडर्डच्या स्टुडंटचे पॅरेंट्स तिथे आले होते आणि त्यांना ते प्रोजेक्ट डायरेक्टर सर आणि प्रिन्सिपल मॅडम तिथेच माझ्यासमोरच येऊन ते बोलू लागले. आणि ते असलं इंग्लिशमध्ये बोलत होते की ते ऐकल्यानंतर मनात धडकी भरली माझ्या की बापरे, हे असलं इंग्लिश बोलत आहेत, एवढं फास्ट बोलत आहेत. आता जेव्हा ते माझ्यासोबत बोलते त्यावेळेला माझी काय कंडिशन होईल. बट त्यावेळेला मी स्वतःला समजत होते, कूल डाऊन सुप्रिया, सगळं काही ठीक होऊन जाईल. आणि तितक्यात तिथे एक शिक्षक आले आणि ते मला म्हटले की तुम्हाला इंग्लिश तर येतं ना, कारण जे प्रिन्सिपल मॅडम आहेत, प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत, त्यांना मराठी बिलकुल येत नाही, हिंदीसुद्धा येत नाही आणि तुमचा इंटरव्ह्यू पूर्णपणे इंग्लिशमध्ये होणार आहे. मी त्यांना मोठ्या तोऱ्यात म्हटलं येस येस सर, आय कॅन टॉक इंग्लिश. पण मला माहिती होतं की मी इंग्लिश बोलू शकते, पण एवढं फ्लुएंट किंवा असं एका जसं आपण म्हणतो ना एका श्वासामध्ये खूप सगळं बोलणं, एवढं मला पॉसिबल नाही आहे असं मला वाटत होतं, कारण कधी प्रॅक्टिसच नव्हती एवढी. बट तरीसुद्धा ठीक आहे, आता इथंपर्यंत आलो, आपल्याला जॉब तर हवा आहे, मग आपण इथून वापस तर नाही जाऊ शकत, हा विचार डोक्यामध्ये होता. अँड देन मी त्यांच्या केबिनमध्ये गेले. मला बोलवल्यानंतर प्रोजेक्ट डायरेक्टर सरांच्या, डॉक्टर प्रसाद असं त्यांचं नाव होतं. आणि सरांनी मला बसायला वगैरे सांगितलं. मी बसले. सरांनी मला पहिला प्रश्न विचारला, ओके टेल मी अबाउट युअर क्वालिफिकेशन. आणि माझं सुरू झालं, सर आय हॅव कम्प्लिटेड D.Ed ग्रॅज्युएशन BA इंग्लिश. अँड ही वॉज लाईक, युअर इंग्लिश इज सो पुअर, हाऊ कॅन आय अपॉइंट यू ॲज अ टीचर. झालं, मी म्हटलं आपलं काम झालं, आपल्याला काही इथे जॉब मिळणार नाही आहे. बिकॉज फर्स्ट आन्सरला समोरच्यावरती तुमचं एवढं बॅड इम्प्रेशन पडलेलं आहे की तुमच्या जॉबचं म्हणजे तिथे तुमचं सिलेक्शन होणार नाही हे तुम्हाला तिथेच समजलेलं आहे. बट तरीसुद्धा परत पुढे तुम्ही म्हणजे ट्राय करणं इट्स. तरी पण मी म्हटलं सर ॲक्च्युली आय जस्ट वॉन्ट टू टेल यू, मला सिरियसली मी एवढी गडबडले होते की मला कळत नव्हतं की मी एक्झॅक्टली काय बोलू. बट असं म्हणतात ना की म्हणजे ज्या वेळेला तुम्ही स्वतः एखाद्या गोष्टीसाठी धडपडत असता, एखादी गोष्ट मिळवण्याची जेव्हा तुमची धडपड असते, त्यावेळेला नशीबसुद्धा ती गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या बाजूने तेवढंच प्रयत्न करतं. पण तुम्ही प्रयत्न करत नसाल तर नशीब तिथे साथ देत नसतं. त्यावेळेला लकीली प्रिन्सिपल मॅडमनी केबिनमध्ये एंटर केलं. मी समोर बसले होते, सर माझ्या समोर होते आणि इकडच्या बाजूला प्रिन्सिपल मॅडम बसल्या. अँड देन त्यांच्यामध्येच कन्व्हर्सेशन सुरू झालं. सर बोलले की शी केम फॉर टीचिंग जॉब और टीचर्स पोस्ट, बट तिला इंग्लिश येत नाही आहे, शी कांट स्पीक वेल इन इंग्लिश वगैरे वगैरे. मग मॅमचं पण थोडं निगेटिव्ह झालं, म्हणजे मला लगेच थोडं म्हणजे मला जमतं फेस रिडिंग वगैरे. सो माझ्या लगेच लक्षात आलं की यांचा जो आपल्याकडे पाहण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो फारच जास्त निगेटिव्ह झालेला आहे. बट मला जॉब हवा होता. पण त्याच वेळेला एक अशी गोष्ट घडली, मॅडमचा फोन वाजला, प्रिन्सिपल मॅडमचा. अँड शी पिक्ड अप द कॉल आणि त्या बोलायला लागल्या फोनवरती. त्या फोनवरती ज्या माणसाशी बोलत होता तो माणूस त्या कॅम्पसमध्येच काम करणारा एक व्यक्ती होता, इलेक्ट्रिशियन होता. आणि त्यांनी मॅमना काहीतरी प्रॉब्लेम सांगत होता लाईटचा, जो त्या कॅम्पसमध्ये झालेला होता. अँड देन शी स्टार्टेड स्पीकिंग इन हिंदी. बट त्यांचं हिंदी म्हणजे सो होतं, मोडकं तोडकं हिंदी त्या बोलायला लागल्या. अँड आय रिअलाइज ॲटलिस्ट त्यांना हिंदी समजतंय, बोलू नाही शकत, बट त्यांना हिंदी चांगलं समजते, थोडंफार त्या बोलतात हिंदी. म्हणजे असं म्हणतात ना की तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल, अगर किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है, असंच काहीतरी माझ्यासोबत घडलं.
आणि द पॉईंट आय अंडरस्टूड दॅट शी कुड अंडरस्टँड हिंदी. त्यावेळेला मी जे हिंदीमधून सुरू झाले नंतर म्हणजे हिंदी इंग्लिश मिक्स, की बस म्हणजे ते लोक माझ्याकडे असं बघतच राहिले की बापरे कसली पोरगी आहे ही, हिला तर म्हणजे केवढा कॉन्फिडन्स आहे. अँड एक आणखी गोष्ट की ज्यावेळेला पहिल्यांदा ते मला निगेटिव्ह बोलले त्यावेळेला मी थोडी नर्वस झाले. बट आय बिलीव, मला खरंच म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण खरं मला माझ्या स्माईलवरती, माझ्या कॉन्फिडन्सवरती खूप जास्त विश्वास आहे. आणि आय डोंट नो व्हॉट हॅपन. पण त्यांनी परत असं नाही की तेवढंच म्हटलं आणि थांबले, त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला टीचिंगचा काही एक्सपिरियन्स आहे का. अर्थात ते एकेरी बोलत होते तुला काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का टीचिंगचा, असं ते बोलले मला. तर इथे पण परत जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो ना, आपल्याला बरोबर सल्ला देणारे खूप कमी भेटतात, चुकीचा सल्ला देणारेच लोक जास्त भेटतात. कारण माझ्या बाबतीत हेच झालं होतं. मला लोकांनी सांगितलं होतं, लोकांनी म्हणण्यापेक्षा काही 1-2-3 जे माझ्या ओळखीचे होते त्यांनी मला सांगितलं होतं की तिथे गेल्यानंतर तू बिलकुल सांगू नकोस की तू ट्युशन्स घेत होते. जे की मी घेत होते, लहान मुलांना मी शिकवत होते, त्यामुळे मला टीचिंगचा तेवढा एक्सपिरियन्स होता. आणि मला हे माहिती नव्हतं की ट्युशन्समध्ये जे आपण शिकवतो तो तुमचा टीचिंग एक्सपिरियन्स म्हणून काउंट करतात. आणि मला ह्या लोकांनी सांगितलं होतं की तिथे अजिबात सांगायचं नाही की तू ट्युशन्स वगैरे घेत होती, शिकवत होती वगैरे. आणि मी त्यांना सरळ म्हटलं की नाही, मला टीचिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे. अगेन त्यांची रिॲक्शन अशी होती कि एक तो आपकी इंग्लिश ख़राब है, ऊपर से आपको टीचिंग का एक्सपीरियंस नहीं है, आप इतनी बड़ी इंस्टीट्यूशन में आए हो और आप टीचर की जॉब के लिए आप अप्लाई कर रहे हो, तो हम आपको जॉब कैसे दें. तुम त्यावेळेचं जे माझं आन्सर होतं ना, मला असं वाटतं की कदाचित त्यांनी पूर्ण गेम पलटी झाली. त्यावेळेला मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की म्हणजे ज्यावेळेला त्यांनी मला एक्सपिरियन्सबद्दल विचारलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं कि माझ्याकडे एक्सपीरियंस नहीं है, लेकिन एक्सपीरियंस के लिए मुझे कहीं पे तो काम करना पड़ेगा. मतलब जब तक मैं काम नहीं करूँगी तब तक मुझे एक्सपीरियंस नहीं मिलेगा. और अगर हर जगह पे जहाँ पे मैं जॉब के लिए जाऊँगी वहाँ पे लोग मुझे एक्सपीरियंस पूछेंगे, तो वो एक्सपीरियंस पाने के लिए मुझे कहीं ना कहीं पे तो काम करना पड़ेगा. लेकिन अगर वो एक्सपीरियंस MIT जैसे इंस्टीट्यूशन में हो तो आप सोचो कि मेरा एक्सपीरियन्स कितना बढ़िया होगा. ते उत्तर ऐकल्यानंतर डोंट नो वाय पण त्यांची रिॲक्शन एवढी चेंज झाली, त्यांचे एक्सप्रेशन्स एवढे चेंज झाले आणि एवढं छान त्यांनी मला म्हणजे पुढे हे केलं. आणि मग त्यांनी मला विचारलं की म्हणजे ठीक आहे की तुझ्याकडे काय आहे, म्हणजे तू कुठल्या बेसिसवरती आम्हाला तुला जॉब द्यावा ते तू सांग. त्यावेळेला मी फक्त त्यांना एकच म्हटलं की माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे आणि ते म्हणजे मी 100% माझं देऊ शकते, बस कुठलाही जॉब द्या. मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुला टीचरसाठी नाही घेऊ शकत, बट आम्ही तुला ॲडमिशन काउन्सलर म्हणून घेतो. देन आय वॉज फाईन विथ इट, कारण मला फक्त जॉबची गरज होती. आणि मग मला माहीत नव्हतं की ॲडमिशन काउन्सलर म्हणून नक्की काय काम करावं लागेल. त्यांना मी विचारलं ते की मला काय करावं लागेल. मग त्यांनी मला सांगितलं की जे कोणी पॅरेंट्स येतील आपल्या स्कूलबद्दल विचारतील तर त्यांना तुला सगळी माहिती वगैरे सांगावी लागेल स्कूलबद्दल. बट मलाच काही माहिती नव्हतं. पण मला हेही नाही कळलं की ते मला ट्रेन करतील वगैरे. मी डायरेक्टली त्यांना विचारून टाकलं की मुझे कुछ नहीं पता है तो मैं कैसे बताऊँगी. त्यानंतर ते बोलले की नहीं वो आपको ट्रेनिंग दिया जाएगा, तो पहले आपको 6 महीने के लिए एज एन एडमिशन काउंसलर काम करना पड़ेगा. उसके बाद आपको हम सोचेंगे कि टीचिंग में डालना है या नहीं. देन आय सेड ओके फाईन. आणि झालं असं की त्यांनी मला ॲडमिशन काउन्सलर पोस्टसाठी सिलेक्ट केलं. मी त्याच्यावरतीच खुश होते की वा माझं म्हणजे मला ॲटलिस्ट जॉब मिळाला. मी काही का काम करेना, मला माहीत नव्हतं ॲडमिशन काउन्सलर पोस्ट काय आहे वगैरे वगैरे. आणि मी जॉईन झाले. मला सांगितलं होतं की 6 महिन्यानंतर आम्ही तुला टीचिंगसाठी हे करू. आता हे मी सगळे मुद्दे का सांगते ते पण मी तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये एकदा सांगते. कधी कधी तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देत असताना तेव्हा खूप काही निगेटिव्ह गोष्टी समोर घडतात, किंवा कधी कधी जे पॅनलचे सदस्य असतात म्हणजे अगदी MPSC असो किंवा कोणतीही पोस्ट असो तर ते कधी कधी बोलतात, असा काही प्रश्न विचारतात की ज्याचं उत्तर आपल्याला नाही आलं, किंवा आपण सुरुवातीलाच निगेटिव्हिटीकडे जातो आणि मग तिथून पुढे आपला जर इंटरव्ह्यू किंवा तो वेळ जर हँडल नाही करता आला तर तिथे आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही. अशी काही मुलं आहेत ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे की त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे
याच्यासाठी म्हणजे MPSC PSIसाठी, आणि जेव्हा ते इंटरव्ह्यूसाठी गेलेत किंवा राज्यसेवेसाठी, आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्यांना हा प्रश्न विचारलेला होता की तुमच्या फील्डचा म्हणजे तुमची जी डिग्री आहे किंवा तुमचं जे शिक्षण आहे त्याचा आपल्या या क्षेत्रासाठी काय फायदा होईल, आणि तिथं ती मुलं गडबडलेली आहेत. आणि मग त्याच्यानंतर तो फुल इंटरव्ह्यूच खराब एवढा झालेला आहे की त्याच्यानंतर म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स गेला असल्यामुळे ते मुलं डिस्क्वालिफाय झालेत, असं झालेलं आहे. ठीक आहे. तर एवढा काही छान एक्सपिरियन्स नव्हता माझा, हे तर मी अगदी म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं, पण खूप मजा आली होती इंटरव्ह्यूमध्ये. पहिल्यांदा जरी निगेटिव्ह इम्प्रेशन असेल तरीसुद्धा त्या गोष्टी हँडल करणं आणि तिथे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करणं ही सुद्धा एक आर्ट असते की म्हणजे तुमच्याबद्दल समोरची व्यक्ती निगेटिव्ह बोलत आहे बट यू आर जस्ट गिविंग अ स्माईल आणि तुम्ही जस्ट पुढे जात आहात आणि तुम्ही तुमच्यातले म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा सांगत आहात. तर ही खरंच एक म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची होती तिथे. आणि मग ज्यावेळेला हे झालं त्याच्यानंतर मी जॉईन झाल्यानंतर मला ॲडमिशन काउन्सिलरसाठी मला ज्यावेळेला मी तिथे बसायला लागले माझ्या खुर्चीवरती, तर तिथे जे लोक होते म्हणजे सगळे टीचर्स तिथे म्हणजे मोर दॅन 100 टीचर्स तिथे काम करत होते. एवढी मोठी स्कूल, माझ्या स्कूलमध्ये माझ्या क्लासची स्ट्रेंथसुद्धा एवढी नव्हती, म्हणजे 20-30 स्टुडंट आम्ही असायचो. पूर्ण शाळेची स्ट्रेंथ 200 असायची. इथे 100च शिक्षकच 100पेक्षा जास्त. सो अशा ठिकाणी काम करणं थोडंसं माझ्यासाठी म्हणजे भीतीदायक होतं, कारण दडपण येत होतं माझ्यावरती. पण तिथे मी शिकत गेले. म्हणजे पहिला दिवसच होता, मी बसले आणि लोकांना थोडंसं कुतूहल वाटायचं माझ्याबद्दल, म्हणजे ही मुलगी कोण आहे, कुठून आली असेल थोडी. आणि त्यावेळेला मी म्हणजे एवढी पण काय स्टँडर्ड वगैरे राहत नव्हते, अगदी साधी सिम्पल काकूबाईसारखी, म्हणजे मला सगळे काकूबाईच म्हणायचे. बट अगेन मला असं वाटतं की माझ्याकडे जी स्पेशल पॉवर आहे ती आहे माझी स्माईल. सो माझ्या स्माईलने सगळे लोक म्हणजे माझ्याशी खूप चांगले वागायचे आणि मी बोलायचे पण चांगले, लोकांशी रिस्पेक्ट द्यायचे. आणि तिथे एक मॅडम आल्या पहिल्याच दिवशी आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर गुड नेम? आणि मी विचार करायला लागले की सिरियसली तुम्हाला मजाक वाटेल पण मला खरंच म्हणजे इंग्लिशमध्ये एखाद्याला नाव विचारायचं असेल तर असं विचारतात व्हॉट इज युअर नेम, हे मला माहिती आहे. बट व्हॉट इज युअर गुड नेम असं विचारतात किंवा ही बोलण्याची एक पद्धती आहे हे मला माहिती नव्हतं. आणि मी विचार करायला लागले, बापरे कसे लोक आहेत हे, किती छान बोलतात, कसे विचारतात. आणि मग मी प्रत्येकाला ऑब्झर्व करायला लागले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. या 3 दिवसांमध्ये मी एवढ्या काही गोष्टी शिकले किंवा ते लोक कसं बोलतात, त्यांचं म्हणजे जे इंग्लिशमध्ये बोलताना चढ उतार जो आहे किंवा जे वेगवेगळे शब्द आहेत ते कशा पद्धतीने प्रनाऊन्स करतात, ह्या सगळ्या गोष्टी मी शिकायला लागले. आणि तिसऱ्या दिवशीच जे प्रोजेक्ट डायरेक्टर सर होते, डॉक्टर प्रसाद सर, ते मी जिथे बसते तिथे आले आणि त्यांनी मला विचारलं वगैरे की हाव आर यू फाइंडिंग युअर जॉब, आर यू एन्जॉईंग इट, हाव इज युअर वर्क. आणि मग मी त्यांना त्या 2-3 प्रश्नांची उत्तरं दिली. आणि काय झालं कोणास ठाऊक त्यांना काय वाटलं, मला त्यांनी सुरुवातीला सांगितले होते की 6 महिन्यानंतर तुला टीचिंगसाठी पाठवू. 4थ्या दिवशी त्यांनी मला टीचिंगसाठी पाठवलं. आय वॉज शॉक्ड की हे कसं काय झालं. त्यांनी मला सरळ सांगितलं की तुला आता टीचिंगसाठी जायचं आहे, तुला आम्ही टीचिंगसाठी पाठवत आहोत. आणि मग मी खूप खुश होते कारण मला लगेच टीचिंगची पण अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि सुरुवातीला त्यांनी मला प्री प्रायमरीसाठी अपॉइंट केलं, बट काही महिन्यांमध्येच त्यांनी मला प्रायमरीला शिफ्ट केलं. आणि फक्त मी प्रायमरीलाच नाही शिकवलं तर तिथून पुढे लगेच काही महिन्यांच्या अंतरामध्येच त्यांनी मला 6th, 7th, 8th क्लासेससुद्धा दिले आणि मी त्या मुलांनासुद्धा शिकवलं, CBSEच्या मुलांना. ठीक आहे. सो ही एक म्हणजे ना ग्रोथ असते तुमची, तुम्ही त्या गोष्टी किती लवकर शिकतात किंवा तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये आता हा म्हणजे पुढचा प्रवास मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. मी बोलायला लागली की थांबतच नाही, आय एम सो सॉरी. पण इंटरव्ह्यूबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर मी तुम्हाला या 2-3 गोष्टी सांगेन. तुमचं प्रेझेंटेशन म्हणजे हां, फाईल वगैरे सगळं व्यवस्थित असायला पाहिजे हे खरं आहे, पण कधीतरी जर समजा नसतीलच म्हणजे इकॉनॉमिकली कंडिशनमुळे जर आपल्या बाकीच्या गोष्टी नसतील व्यवस्थित, समजा तुमचे कपडे वगैरे नसतील व्यवस्थित इन द सेन्स की खूपच जास्त टॉप लेवलचे वगैरे नसतील, सो आहे पण समोरच्याला ठीकठाक वाटेल असं आहे, असं जरी असेल ना तरी काही फरक पडत नाही. तुमच्याकडे असणारं स्किल, तुमच्याकडे असणारा आत्मविश्वास, तुमची ते काम करण्याची जिद्द किंवा तिथे तुम्ही तुमचं किती % देऊ शकता, तुमचा परफॉर्मन्स कसा असेल, ह्या गोष्टी जास्त मॅटर करतात. हा अनुभव मला त्या इंटरव्ह्यूवरून आला. आणि फक्त त्याच नाही, त्यानंतर मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी सुद्धा इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मी स्वतःला हेच सांगत होते की सुप्रिया, तू जशी आहेस तसं फक्त तुला प्रेझेंट व्हायचं आहे.
बाकी जे काही तू या प्रवासात शिकली आहे किंवा जे इतर लोकांशी बोलताना तुला वाटतं की नाही म्हणजे लोक असा विचार करतात, तसा विचार करतात, आपण असं राहिलो, नो, तू जशी नॅचरली आहेस ना, तू तशी प्रेझेंट हो, ते समोरच्याला जास्त आवडेल. आणि मग एवढं काही मी शिकत गेले या प्रवासामध्ये, म्हणजे मला असं वाटतं की आत्ता मी जिथे कुठे आहे, जे काही आहे त्याच्यामध्ये त्या जॉबचा खूप मोठा वाटा आहे. अँड गेस वॉट, जिथे शिक्षकांना 7-8 वर्ष वर्क केल्यानंतर एखादा ॲवॉर्ड मिळतं, 2 वर्षाच्या आत त्यांनी मला वर्सटाईल टीचरचं ॲवॉर्ड दिलं होतं. म्हणजे ही अचिव्हमेंट होती माझ्यासाठी. खूप कमी वयामध्ये, खूप कमी कालावधीमध्ये मी काहीतरी अचीव केलं होतं आणि ते सांगायला मला आवडतं, कारण मी ते अचीव केलं आहे. ठीक आहे. सो हे मला इंटरव्ह्यूबद्दल सांगायचं होतं. आणि एक की तुम्ही जे बोलता, तुम्हाला जे म्हणायचं आहे आतमधून, ते समोरच्याच्या इथंपर्यंत पोहोचलं पाहिजे. जेव्हा ते समोरच्याच्या काळजाला लागतं ना, तुमची भावना किंवा तुमची गरज, असंही नाही की मग खूपच जास्त गयावया करा त्यांच्यासमोर. मला जॉबची गरज होती, पण मग मी त्यांच्या पाया वगैरे पडले असं नाही. पण मला हेही माहिती होतं की माझ्याकडे ते स्किल्स आहेत, माझ्याकडे तो कॉन्फिडन्स होता. त्याच्या जीवावरती मी तो जॉब मिळवला. सो मला तुम्हाला हेच सांगायचं की तो स्वतःमधला एक कॉन्फिडन्स, स्वतःबद्दलचं एक पॉझिटिव्ह मत, जर तुम्ही स्वतःबद्दलच पॉझिटिव्ह नसाल तर दुसरे लोक तुमच्याबद्दल पॉझिटिव्ह कसे असतील? जर तुम्ही स्वतःलाच जर निगेटिव्ह बोलत असाल तर दुसरे लोक तुम्हाला निगेटिव्ह बोलणारच. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका, स्वतःमधला कॉन्फिडन्स बिल्ड करा. आणि जाता जाता एक छोटा आणखी एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे MPSCच्या इंटरव्ह्यूबाबत. माझी एक मैत्रीण MPSCच्या इंटरव्ह्यूसाठी गेली होती राज्यसेवा थ्रू, आणि तिला प्रश्न विचारला होता की जर समजा, म्हणजे ती मेडिकल फील्डशी रिलेटेड होती, तिला विचारलं होतं की जर समजा तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलमध्ये स्टाफ नेमायचं असेल, एखाद्या व्यक्तीची तुम्हाला नेमणूक करायची आहे स्टाफ म्हणून, जसं की वॉर्ड बॉय असेल, नर्स असेल, एनिथिंग, तर तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट कोणती विचारात घ्याल? ज्यावेळेला असे प्रश्न येतात ना, त्यावेळेला खूप व्यवस्थित सांभाळून उत्तर द्यायचं असतं, कारण हे गुगली क्वेश्चन असतात, हे कधीही आपल्यावरती फिरू शकतात. ठीक आहे. आणि मग ती म्हटली की मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स पाहीन, त्यांना कुठेतरी कामाचा अनुभव असला पाहिजे, आणि तो अनुभव असल्याशिवाय मी त्यांना अपॉइंट करणार नाही. आयोगाच्या अध्यक्षांनी सरळ दुसरा प्रश्न विचारला त्यांना, म्हणजे विचारलं म्हणण्यापेक्षा सरळ त्यांना असं सांगितलं की तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला अपॉइंट करायचं असेल तर तुम्ही अनुभव असल्याशिवाय, त्या फील्डमधला अनुभव असल्याशिवाय घेणार नाही. तुमच्याकडे या फील्डमधला काय अनुभव आहे? जर तुमच्याकडे या फील्डमधला अनुभव नाही तर आम्ही तुम्हाला कसे घेऊ? विषय संपला तिथे. म्हणजे पुढे उत्तर द्यायला काही उत्तरच नव्हतं तिच्याकडे, किंवा त्यावेळेला तिला तिथे काही सुचलंही नाही, आणि ती राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूमध्ये जाऊन तिथून बाहेर पडली. सो काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खूप, म्हणजे बोलताना खूप काळजीपूर्वक बोलायचं असतं. कोणालाही तुम्ही बोलत असा, म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट जरी करणं असेल ना, तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथे आपण आपली पर्सनॅलिटी दाखवत असतो की आपण काय आहोत, आणि हेच आपण जे आपण बाहेर इथे आत्ता प्रेझेंट होतो ना, तेच आपण कुठेतरी. आणि तुम्ही जर फसवे बनून गेलात ना, उगीचच काहीतरी आव आणायचा म्हणून, तर ते लगेच पकडलं जातं. कारण जी लोकं आपल्या समोर बसलेली असतात त्यांनी कितीतरी उन्हाळे पावसाळे आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले असतात. काही लोक तर असं म्हणतात की जेवढं आपलं वय असतं तेवढा त्यांचा अनुभव असतो, त्यामुळे त्यांना फसवण्याचा प्रयत्न आपण नाही केला पाहिजे. व्हिडिओ थोडा लेंदी झाला, त्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. खूप काही सांगायचं माझ्या प्रवासाबद्दल. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेन मी वॉरियर सुप्रियावरती, वॉरियर ऑफिसरवरती नाही, वॉरियर सुप्रियावरती. त्यामुळे जर तुम्ही वॉरियर सुप्रियाला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये कळवा. आणि असंच माझा जॉबच्या बाबतीतला एक्सपिरियन्स, किंवा दुसरा जो मी गव्हर्नमेंट जॉबसाठी दिलेला जो एक इंटरव्ह्यू होता, त्या इंटरव्ह्यूचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स हवा असेल, किंवा तो इंटरव्ह्यू कसा होता, तिथे मला कुठले प्रश्न विचारले होते, याबद्दलची जर माहिती हवी असेल तर तसंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तो व्हिडिओसुद्धा नक्की तुमच्यासाठी अपलोड करेन. आय होप हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल, काहीतरी शिकला असाल. जर शिकला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.